एके दिवशी बचतराव म्हणाला, "चिंटू, अभिनंदन! तुझ्या चिकाटीमुळे आणि संयमामुळे आज तुझ्यात पुरेसे पैसे जमले आहेत तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी." चिंटूचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आई-बाबा आणि आजोबांच्या मदतीने बचतराव उघडला. आतमध्ये खूप सारी नाणी आणि नोटा होत्या. ते पैसे मोजले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने जेवढे पैसे टाकले होते त्यापेक्षा जास्त पैसे त्यात होते. बचतरावने आपली जादू दाखवली होती. चिंटूने त्या पैशातून एक मस्त मोठं रिमोट कंट्रोल असलेलं निळ्या रंगाचं विमान विकत घेतलं. ते विमान घेऊन तो मैदानात गेला आणि मित्रांसोबत खेळला. विमान आकाशात उंच उडताना पाहून चिंटू खूप आनंदी झाला. त्याला आज बचतीचं महत्त्व पटलं होतं. त्याने घरी येऊन बचतरावला धन्यवाद दिले. "बचतराव, तू नसतास तर माझं विमानाचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. तू मला फक्त पैसे वाचवायला नाही तर संयम ठेवायला आणि मोठी स्वप्न बघायला शिकवलंस." आजोबांनी चिंटूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गोष्टीचा संदेश: मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण शिकलो की छोटी छोटी बचत